काय होता टॉपिक आपला? सिंपल पास्ट टेन्स. बरोबर. बर, काय थीम होतं याचं आपलं? बोला. कर्त्याने डॅश डॅश काम हा केले. बरोबर आहे का? हे बघा कसं लिहायचं वाक्य. जेव्हा आपण लिहिलं होतं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय लिहिलं होतं? करता डॅश डॅश काम करतो, त्या ठिकाणी होतं सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. त्याला एस और ईएस आपण लावलं होतं. बरोबर आहे का? येस और नो बोला. येस बर, व्हेरी गुड. येस सर. यस सर. आता इथं मात्र सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म. ते दोन ग्रुप होते आपले, ए आणि बी ग्रुप. इथं ए ग्रुपचं काहीच लफडं नाही. सब घोडे 12%. सगळ्यांना सेमच फॉर्म्युला आहे. सगळ्यांना कोणताही सब्जेक्ट असेल, कोणताही करता असेल, कुणीही काही काम केलं तरी त्याला काय करता, त्याच्या पुढं मेन वर्बचं सेकंड फॉर्म ठेवायचं. युअर सेंटेन्स विल बी रेडी. हिंदी में क्या होगा? कर्ता ने डैश डैश काम किया. कर्ता ने डैश डैश काम किया. सभी सब्जेक्ट के लिए क्या करना है आपको? क्या करना है? सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म लिखना है. कर्त्याने डैश डैश काम केले. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म फॉर ऑल द सब्जेक्ट. ठीक आहे. चला सांगा मग मला एक एक वाक्य. एक एक वाक्य सांगा मला, मराठी इंग्लिश. चला बोला लवकर लवकर. मी ते बुक वाचले. सरांनी फिफ्थ सिक्स अँड सेवनच्या काय दोन डिव्हिजन बनवल्या. अँड लाईकवाईज. तर सांगा फर्स्ट सेंटेन्स. मी ते बुक वाचले. मी कोण आहे? सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट. ज्यानं वाचलं तो सब्जेक्ट आहे. बघा रे नवीन लोक बघा. आय. मी म्हणजे आय सब्जेक्ट. काय जो काम करतो त्याला सब्जेक्ट म्हणायचं. ज्यानं काम इथं काय ज्यानं काम केलं त्याला म्हणायचं सब्जेक्ट. आणि जे काय काम केलं ते आहे मेन वर्ब. तर सेकंड फॉर्म आहे. मग काय होईल? वाचले. आय रेड. बघा वाचल्याचं 3 फॉर्म्स आहेत. रीड, रेड आणि रीड. फर्स्ट फॉर्म रीड आहे, स्पेलिंग सेम आहे. सेकंड फॉर्म रेड आहे आणि थर्ड फॉर्म तिघांचं स्पेलिंग सेमच आहे. फक्त प्रोनाउन्सिएशन कसं आहे बघा. रीड, रेड, रीड असं आहे. मग आय रेड ते बुक म्हणजे काय? कम ऑन सांगा. दॅट बुक. हे सेंटेन्स सगळ्यांना समजलं का? येस और नो? येस सर. बरीचशी लोक जुन्या लोकांनी अजिबात येस तर म्हणू नका, कारण जुन्या लोकांना समजलेलंच आहे, तिथं झालेलं आहे. नवीन लोक बोला, ज्यांनी काल नवीन जॉईन केलेलं आहे किंवा अन्विता सारखे जे लोक या टॉपिकला पहिल्या वेळेस बसलेले आहेत, सिंपल पास्ट टेन्स या टॉपिकला फर्स्ट टाइम बसलेले आहेत, अशा लोकांनी सांगा समजलं का? येस सर. हा, जे लोक पहिल्या वेळेस बसले. अन्विता आली का नाही? आलं नाही का? तू तुला नाही समजलं का अन्विता? येस समजलं सर. का? हा. ओंकार 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 भोजने. तेजश्री. समजलं? आता पुढचं सेंटेन्स बघा. पुढचं सेंटेन्स बघा. सरांनी फिफ्थ सिक्स सेवनच्या 2 डिव्हिजन बनवल्या.
बघा, सरांनी आणि बनवल्या हे दोन मुख्य शब्द. इथं पण काय, मी आणि वाचले. समजलं नाही? सब्जेक्ट नंतर सहसा सेंटेन्स असं असतं. इथं पण असं जायचं. ज्यांनी बनवल्या तो सब्जेक्ट आहे. कोणी बनवल्या? सरांनी. म्हणजे काय, टीचर्स म्हणू आपण यांना, है ना. टीचर्स बनवल्या म्हणजे काय, बनवल्या म्हणजे काय, Made. हा. बनवल्या म्हणजे काय, टीचर्स मेड काय, उलट बघा आता काय, 2 डिव्हिजन्स. 2 डिव्हिजन म्हणजे काय, 2 डिव्हिजन्स. 2 डिव्हिजन. पुढं काय, साचीचे. च्या आलं ना, च्या म्हणजे काय सांगा रे. ऑफ. च्या म्हणजे काय, ऑफ. ऑफ काय, 5th, 6th and 7th. ऑफ 5th, 6th, आता कॉमाची गरज नाही हा, अँड 7th क्लास. ठीक आहे. क्लास इथं नाहीये, इथं आपण लिहिलं, काय अडचण नाही. चला. दीदीने घर स्वच्छ केले. कमॉन. कोणी स्वच्छ केलं, दीदीने. मग सब्जेक्ट कोण आहे, ज्यानं घर स्वच्छ केलं तो आपला सब्जेक्ट. सेंटेन्सचा सब्जेक्ट म्हणजे ज्यानं काम केलं तो सब्जेक्ट. सिंपल प्रेझेंट मध्ये कोण होता, जो काम करतो तो सब्जेक्ट होता. इथं ज्यानं काम केलं तो सब्जेक्ट. समजतंय का, येस ऑर नो. नवीन मुलं बोला फक्त, ओनली नवीन, जे या टॉपिकला Yes, sir. Yes, sir. Yes, sir. येस सर. एकदाच म्हण, एकदाच. 4 वेळेस एकच मुलगा बोलू Yes, नका. sir. बस. दीदीने घर स्वच्छ केले. इथं सब्जेक्ट कोण आहे सांगा, नवीन मुलं सांगा. दीदी. हा, नवीन मुलं. मेन मुख्य क्रिया काय घडली इथं, स्वच्छ केले. मग काय होईल, क्लीन. स्वच्छ केले म्हणजे काय, क्लीन. तुम्हाला मेन वर्क आले पाहिजेत. टीचर्स मुलांना, नवीन मुलांना किंवा जुन्या मुलांना सगळ्यांना कंपल्सरी मेन वर्कचे फॉर्म दररोज घेत जा. इंग्लिशच्या लेक्चरला. अर्थात सॅटर्डे उद्या सुट्टी आहे. सॅटर्डे व संडे मी काही टीचर्सची 1 to 1 फोन करून तुमचा एक साधारणतः 10 डेजचा सिलेबस आपण काय करू, तुमच्या मदतीनं आपण फायनल करून त्याप्रमाणे तुम्ही पुढे जा. चला. दीदी क्लीन्ड काय, काय, Home. हाऊस. हाऊस और होम और द हाऊस. तर कोण आहे हे, मी काढून टाकेल बरं का. संभाजीराजे कोण आहे, संभाजीराजे. काय शंभूराजे कोण आहे, हा. काय फॅन चालू कर तुझा, काय काय भर 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 वाजतंय. शंभूराजे ओपन युअर माईक. लेक्चर रेकॉर्ड होत आहे तुझं, भर 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 भर. किती डिस्टर्बन्स येतो रे. शंभूराजे ओपन युअर माईक. Open काय केलं, sir. काय कुठं नाव आहे तुझी, फॅन Sir, चालू आहे घरामध्ये. sir, फॅनचा आवाज येतोय. मग अरे गधड्या, फॅनच्या समोर कशाला मोबाईल पकडला, सगळा डिस्टर्बन्स होता ना. लांब बस ना फॅनच्या. हा Sir, बाजूला बसतो. हा, बाजूला बस. भर 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 भर. अरे लेक्चर रेकॉर्ड होतंय, लोकांना ऐकायला येणार नाही पुन्हा. हा, बरोबर. तिथे आपण कष्टानं लेक्चर करतोय, रेकॉर्ड करतोय. चला बरोबर. बस. हा. दीदी क्लीन्ड हाऊस और दीदी क्लीन्ड द हाऊस. समजलं का नवीन मुलं, येस और नो. Yes, sir. चला. Yes, व्हेरी sir. गुड. बस.
पुढचे लोक सांगा, पुढचं वाक्य सांगा, नवीन लोक सांगा. कर्त्याने डायजेस्ट काम केले, या प्रकारची वाक्य तुम्ही लिहिलेले आहेत. एकतर ते सांगा किंवा या प्रकारचे नवीन सांगा. सांगा लवकर. सिद्धांत. सिद्धांत बोल. व्हेरी गुड. आईने युनिफॉर्म धुतला. व्हेरी गुड. आईने युनिफॉर्म धुतला. व्हेरी नाईस. गुड सेंटेन्स. बघा यांनी खूप छान सांगितलं. आईने युनिफॉर्म धुतला. कोणी काय काम केलंय हे बोलायचं तुम्हाला, काय टेन्शन घ्यायचं नाही. खूप वाक्य तुम्हाला बोलता येतील मराठीमध्ये. बघा आईने, आता ज्याने धुतला, बघा मराठीत इंग्लिश मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. नवीन मुलं इंग्लिश मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. कोणी धुतला? आईने. म्हणून काय? मदर और आई. मदर. सब्जेक्ट काय? ज्यानं धुतला तो सब्जेक्ट आहे. आता धुतला आहे मेन वर्बचं सेकंड फॉर्म आहे. सब्जेक्ट लिहिल्यानंतर डायरेक्ट आपण काय करायचं? शेवटचा शब्द लिहायचा. काय? धुतला. धुतला म्हणजे काय सांगा रे? वॉश. आता युनिफॉर्म कोणाचा धुतला? तुमचा धुतला ना, म्हणून माय युनिफॉर्म. तुम्ही मला मग इथं माझा नाही ना, काय फरक पडतोय? चालतंय, काय अडचण नाही, कारण तुमचाच युनिफॉर्म धुतलाय. म्हणून यू कॅन से मदर वॉश्ड माय युनिफॉर्म. नवीन मुलांना समजलं का? येस ऑर नो? येस सर. नवीन मुलांना समजलं का? Yes, चला sir. पुढचं वाक्य. व्हेरी गुड. नवीन मुलं पुढचं वाक्य सांगा. काहीच गडबड करायचं नाही, माझ्याबरोबर लिहायचं. वाक्य पण सांगायचे. आणि विराज, विराज नवीन आहे का तू? विराज तू झाले ना अगोदर? नवीन मुलं सांगा रे. ओनली न्यू स्टुडंट्स टुडे. सर शंभूराजे. हा शंभूराजे. कोणत्या क्लासला आहे तू? 4th क्लास की 5th व्हेरी गुड. क्लास. सांग. 5th क्लास. 5th ला. व्हेरी गुड. सांग. आईने माझी टिफिन पॅक केली. टिफिन पॅक केलं थोडे असतं, टिफिन पॅक केला. बरं चालतंय, काय अडचण नाही. असं काय अडचण नाही. केली म्हण, केला म्हण, काय अडचण नाही. आईने माझा टिफिन पॅक केला. आता पॅक करणे म्हणजे फक्त पॅकच आहे इंग्लिश मध्ये. सांगा मग. आई. आई म्हणा किंवा मदर म्हणा. आई सब्जेक्ट आला आई. पुढं काय म्हणायचं? पॅक केला म्हणजे काय? पॅक. पॅक केलाचा वर्ब काय होईल? पॅक्ड. PACKED. आई पॅक्ड. काय बोला रे? तसं इथं माय युनिफॉर्म होतं, इथं काय आलं बघ? सांगा. माय बोला. टिफिन. चला पुढचं सेंटेन्स सांगा. नवीन लोक. ओनली न्यू पीपल. सार्थक. आजीने भाजी केली. आजीने भाजी केली. भाजी केली म्हणजेच बनवली. केली म्हणजे काय? बनवली. केली म्हणजे तयार केली. म्हणून कमॉन. आजी ग्रॅनी म्हणा किंवा ग्रँड मदर. कमॉन. ग्रँड मदर भाजी केली. कमॉन. कुक्ड काय? करी. कुक्ड करी. ग्रँड मदर कुक्ड करी म्हणा किंवा व्हेजिटेबल करी. व्हेज करी, नॉन व्हेज करी, एग करी अँड लाईकवाईज. होतंय का? येस ऑर नो? येस सर. यस सर.
बोला पुढचं वाक्य बोला. काय चालू होतं आपलं? चला पुढचं वाक्य सांगा रे मला. सेंटेन्स नंबर 7. सई सही सांग. ऑनलाईन क्लासचा केला. अरे 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 कुठंतरी बसता सिग्नल देत असली तर आवाज काहीच येत नाही. बोल आणखीन एकदा बोलण्याचा प्रयत्न कर. बोल लवकर. चला पुढचा व्यक्ती बोला रे. सार्थक आईने पीठ चाळले. सार्थक तुझं अगोदरचं कोणतं वाक्य होतं? आईने पीठ चाळले. अरे अगोदरचं कोणतं वाक्य होतं तुझं? आजीने भाजी केली. अच्छा आता आईने पीठ चाळले का? ठीक आहे लिहा. आईने पीठ चाळले. पीठ चाळले. आईने पीठ चाळले. चला सांगा बोला रे. ज्यांनी पीठ चाळलं ते कोण आहे? सब्जेक्ट आहे. बोला. आई किंवा मदर किंवा मम्मी. हा काय होईल? चाळणे म्हणजे काय? चाळणे म्हणजे काय? चाळणे. चाळणे बोला रे. सांगा चाळणे म्हणजे काय? हा फिल्टर्ड द काय फ्लोर. चला टीचर्स बघा बघा कुठतरी बघा गुगल मध्ये बघा मला सांगा. चाळण्याला आणखीन काय शब्द आहे का बघा. चाळण्याला आणखीन काय शब्द आहे का बघा. चला पुढचं वाक्य सांगा तोपर्यंत. सर सिव्हिल हो ना कोणतरी काहीतरी सर बोलतोय काय. हा 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 सिव्हिल चालण्याला SIVV सिव्ड का? हा लेट मी चेक. कारण आपण नाईस नाईस तुम्हाला आठवलं तर यू कॅन यूज फिल्टर बट फिल्टर इज जनरल यूज फॉर द लिक्विड. मग आता नाही झालं काय करणार? फिल्टर वापरायचं काहीच अडचण नाही. फिल्टर करणे म्हणजे मोठा आणि लहान वेगवेगळे करणे. SIEVE. आता बघा हा शब्द आपण फ्रिक्वेंटली वापरत नाही म्हणून चालतंय. लिहा सिव्ड. लिहा सिव्ड इज द करेक्ट वर्ड. SIEVED. सिव्ड द फ्लोर. पुढचं वाक्य बोला. मम्मी और मदर सिव्ड द फ्लोर. पुढचं वाक्य बोला. सिद्धांत सिद्धांत बोल. दीदीने मला बॅग दिली. व्हेरी नाईस एक्सलंट. लिहा सॉरी लिहा दीदीने मला बॅट दिली.
लिहा. दीदीने मला बॅट दिली. सांगा रे वाक्य. दीदीने मला बॅट दिली. बॅटच का रे? बरोबर आहे का? सर बॅग. अच्छा बॅग आहे का? दीदीने मला बॅग दिली. चला सांगा रे वाक्य मला मग. ज्याने दिलेली तो कोण? ज्याने दिलेली बॅग तो कोण आहे? सब्जेक्ट. मग काय होईल? दीदी. हा मेन वर्ब काय आहे? दिली. दिली म्हणजे काय? गेव. मला बॅग. मी इंग्लिश वाले म्हणतात एक बॅग असेल तर अ बॅग लिहायचं असे इंग्रज म्हणतात. मग दीदी गेव मी अ बॅग. झालं का इथपर्यंत सगळ्यांचं? येस ऑर नो? येस सर. येस सर. येस सर. नुसतं झालं का नाही तर समजलं का? येस सर. ओके चला पुढचं सेंटेन्स सांगा मला अशा प्रकारचं. टेल मी द नेक्स्ट सेंटेन्स लाईक दिस. सर शंभूराजे. हा बोल. मी गावाला गेलो. मी गावाला गेलो. चला सांगा रे. जो गेला तो सब्जेक्ट आहे. सांगा. आय. आणि गेलोचा अर्थ काय होतो सांगा? वेन. ला म्हणजे तू आणि विलेज. चला पुढचं वाक्य सांगा अशा प्रकारचं. हे पण लिहा आणि पुढचं पण सांगा. चला कम ऑन. टेल मी द नेक्स्ट सेंटेन्स. सर पृथ्वीराज मी अभ्यास केला. पृथ्वीराज मी अभ्यास केला. लिहा. मी अभ्यास केला. कम ऑन. काय होईल? मी अभ्यास केला. हा आय स्टडीड. अभ्यास करणे टू स्टडी आणि अभ्यास केला स्टडीड म्हणून आय स्टडीड. चला पुढचं सेंटेन्स सांगा रे. सर अक्षा. हा अक्षा. मी बागेची स्वच्छता केली. मी बागेची स्वच्छता केली किंवा मी बाग स्वच्छ केली. यालाच आपण बागेची स्वच्छता केली असं पण म्हणतो. मी बाग स्वच्छ केली कारण त्याला त्याच्याशी काम केलं. हा सांगा रे इंग्लिश मध्ये सगळेजण म्हणून सांगा. आय ऑन. स्वच्छ करणे. क्लीन्ड गार्डन. आय क्लीन गार्डन. क्लीन नाही क्लीन. स्वच्छ केलंय. केलं म्हणल्यानंतर काय होईल? क्लीन. आय क्लीन द गार्डन. बघा आता लक्षात घ्या. द गार्डन का लिहिलं? बसा रे. कारण इंग्रज काय म्हणतात? जी बाग स्वच्छ केली ते बोलणाऱ्याला नाही ऐकणाऱ्याला स्पष्ट माहितीये की कोणत्या बागेबद्दल बोललं जातंय. म्हणून ही बाग किंवा ती बाग असा अर्थ होतो. म्हणून त्याला द म्हणतो. कारण द चा अर्थ आपल्याला माहिती आहे. हा ही हे तो ती ते हे ह्या ही ते त्या ती. द इज इक्वल टू दिस दॅट दीज दोज किंवा इट किंवा दे. कशासाठीही द चालतं. द चे एकूण 12 अर्थ आहेत. त्यापैकी ती बाग स्वच्छ केली असं देखील घेता येऊ शकतं किंवा जवळ असेल तर ही बाग स्वच्छ केली. ती किंवा ही या अर्थानं द आलेलं आहे. लक्षात घ्या. मोकळं फिरायला नाही आलं द. चला आपण वाक्यामध्ये फिरून येऊ. आय क्लीन द गार्डन. समजलं का? येस ऑर नो? यस सर. समजलं का? चला पुढचं वाक्य बोला. सार्थक. सार्थक बोल. मी नवी वही घेतली. व्हेरी नाईस. आता वही सोडून द्या रे. वही आता नका वापरू. वही तुम्हाला लाईफ मध्ये कुठेच वापरायची गरज नाही. नोटबुक म्हणा रे. एवढं काय अडत नाही आपलं वही या शब्दावर. त्या निमित्तानं आपलं काय होईल? तो एक शब्द आपला काय होईल? वोकल कार्ड मधून तो ग्रीसिंग होऊन जाईल ना.
मी आता मीच आहे. मी काय लावलं रे? दादाने म्हणा, पप्पांनी म्हणा, दीदीने म्हणा. दादाने नवीन कमॉन नोटबुक काय घेतली. चला सांगण्याचा प्रयत्न करा नवीन लोक. हे वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. चला ओनली नवीन न्यू पीपल कमॉन न्यू स्टुडंट सांगा. माय ब्रदर इज न्यू नोटबुक. अरे गदड्या ईज कुठे रे गाडवा? इकडे बघ ना बाळा, काय करतो येण्यासारखं असं? दादाला दादा म्हण ना. माय ब्रदर म्हणजे काय खूप गरज आहे? दादा म्हण, काय तर नाही. हा दादा. दीदीला आपण माय सिस्टर म्हणलो का? नाही. बघ जास्त एक्साइट होऊ नका. हा खूपच जास्त उत्साही जास्त होऊ नका. शांततेनं काही गडबड करू नका. समोर सगळं आहे, शांततेनं. हे बघा मी गडबड करतोय का? इकडे बघा. दादा ज्यानं नोटबुक घेतली तो कोण आहे? दादा आहे. आणि दादा नंतर काय करायचंय? MV2 म्हणजे काय? मेन वर्बचं सेकंड फॉर्म. या नोटबुक मध्ये काय सॉरी या सेंटेन्स मध्ये काय मेन वर्ब आहे? घेतली. सांगा कोण सांगतंय? घेतलीचा अर्थ काय इथं? घेतलीचा अर्थ आहे विकत घेतली. बाई मी बोला कोण बोलतंय? विकत घेतला श्याम. आ मला गाता आलास तर मी खरंच गायला. कोणतरी शिकवा मला गायला. हा बोला. दादा घेतली म्हणजे कसं घेतली? विकत घेतली. बोला रे कोण सांगते? दादा. हा नवीन मुलं सांगा रे. टीचर्स यांना मेन वर्ब शिकवा. दादा नंतर सांगा रे काय? घेतली सांगा. बायचं काय होईल? बॉट. आता नवीन नोटबुक म्हणजे काय? एक नवीन नोटबुक आहे म्हणून काय? न्यू नोटबुक. आय बॉट अ न्यू नोटबुक. सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? यस. अगोदर कोणतरी ईज सांगितलं होतं. मला सांग राजा इथं ईज कुठे मला सांग बरं. दादा बॉट झालं आणि राहिलं काय? नवीन नोटबुक. तर अ न्यू नोटबुक. चला इथपर्यंत लिहिलं सगळ्यांनी? सगळ्यांनी इथपर्यंत लिहिलं का? येस सर. येस ऑर नो? ओके चला पुढचं सेंटेन्स सांगा मला. सेंटेन्स नंबर 13. चला. आईने टिफिन बनवला. नाव सांग तुझं. विसरला आई- का? नाव सांग. अन्विता. अन्विता बोल. व्हेरी गुड. आईने टिफिन बनवला. अरे आईनं मगाच टिफिन बनवला होता ना. आता काय नवीन बनवला? कुठे? आईने माझा टिफिन काय अच्छा पॅक केला. ओके ठीक आहे. बघा आईने आता तिथे लिहू आपण. माझ्यासाठी वेगळं लिहू जरा. माझ्यासाठी टिफिन बनवला. मग पॅक केला होता आता बनवला. कमॉन सांगा मला आता. आईने आणि बनवला हे आपल्या सेंटेन्सचे दोन मुख्य गोष्टी आहेत. सब्जेक्ट आणि मेन वर्ब सेकंड फॉर्म. बोला. मम्मी और मदर. सांगा रे. बनवणे प्रिपेअर्ड टिफिन. काय बनवला? टिफिन बनवला. माझ्यासाठी म्हणजे काय होतंय? फॉर मी. हे समजलं का सगळ्यांना? येस ऑर नो? सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? येस सर. यस सर. ओके चला पुढचं सेंटेन्स सांगा. अशा प्रकारचं पुढचं सेंटेन्स सांगा. कमॉन. आई गावाला गेली. आई गावाला गेली. चला सांगा रे लवकर इंग्लिश मध्ये. चला सगळेजण आजूबाजूला या. फोनच्या घरातले सगळेजण जेवढे असतील तेवढे आजूबाजूला या 2 मिनिटांसाठी.
घरातील सगळे लोक आजूबाजूला या. सगळी कामं थांबवा. चला. आई गावाला गेली. सांगा रे. मम्मी टू व्हीलर मम्मी अरे गधड्या गावाला गेली. गेले जाणे तर सेकंड फॉर्म काय झाला? वेन. मम्मी टू विलेज नाही. मम्मी वेंट. मम्मी वेंट गावाला टू विलेज. चला सांगा आणखीन एक वाक्य. पुढचं वाक्य सांगा. सिद्धार्थ बोल. आजीने लोणचं केलं. आजीने लोणचं केलं म्हणजे बनवलं. व्हेरी गुड. कम ऑन. सांगा रे. आजी लिहिलं होतं आपण. ग्रँड मदर. हा. केलं म्हणजे बनवलं. काय होईल मग? प्रिपेअर्ड. काय? पिकल. पिकल असे जर उच्चार बरं का. पिकल नाही पिकल. गुगल मध्ये जाऊन पिकल हा शब्द टाईप करायचा आणि जर स्पीकरवर बोट दाबायचं तुम्हाला समजेल की कसा त्याचा प्रोनाउन्सिएशन करायचा आहे. बर. ओके. काल खूप मोठी दुर्घटना झाली. सगळेजण आजूबाजूला या. 3 मिनिटांसाठी लवकर लवकर. खूप जबरदस्त हादसा झाला. एक विमान दुर्घटना झाली. एअर क्रॅश हॅज टेकन प्लेस इन अहमदाबाद yesterday. लक्षात घ्या. सो ऑन रेकॉर्ड बोलतोय. ऑन रेकॉर्ड बोलतोय. लक्षात घ्या. तर बऱ्याच लोकांना प्रश्न आहे ही घटना का घडली. माझा सुजान पालक आणि शिक्षकांना आणि शक्य असेल तर विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी असतील 10वी ते तर त्यांनी सांगा. काही म्हणजे काय 10वी त्यांना कंपल्सरी आहे. टीचर्स एव्हरीबडी सजेशन इज वेलकम. मला सांगा कालची विमान दुर्घटना का झाली. खूप मला 10 लाईन नाही पाहिजे. एकाच लाईन मध्ये ब्रीफ मध्ये एकच कोणतरी बोला. सांगा. 2 लोकांनी बोल तरी काही अडचण नाही. लवकर लवकर बोला. आपल्याशी रिलेटेड आहे हे सगळं म्हणून बोलतोय. चला कमॉन बोला. टीचर्स कोणतरी सांगा लवकर जेणेकरून मला पुढं बोलता येईल. कालची विमान दुर्घटना का झाली. काय कारण आहे? बेसिक कारण काय आहे? बेसिक कारण, सामाजिक कारण. लवकर एका वाक्यात उत्तरे लिहा. टीचर्स आणि पॅरेंट्स बोला. मुलांकडून लय अपेक्षा करता. एका वाक्यात उत्तरे लिहा. तुम्ही बोला आता. लिहा. सांगा. एका वाक्यात उत्तर द्या लवकर. पॅरेंट्स पण वेलकम आहेत. हर्षवर्धन तुझा माईक कशाला ओपन आहे रे? जर तुझ्या घरचं कोणी बोलणार असेल तर ठीक आहे राहू दे. लवकर लवकर सांगा. लवकर सांगा. मला बोलायचं पुढं. प्लीज प्लीज लवकर सांगा. रेकॉर्डिंग चालू आहे. कोण सांगताय? बोला ना प्लीज बोला. बापरे काय झालं? टीचर्स बोला. पॅरेंट्स नाही बोलणार. डोंट वेट फॉर द पॅरेंट्स टू स्पीक. टीचर्स कम ऑन. टीचर्स कोणतरी एक जण बोला. पालक लोक ऐकतायत तुम्हाला. मग पालक म्हणतील बाप रे बाप यांचे टीचर्स बोलत नाहीत वाटतं म्हणून आपली मुलं बोलत नाही. लवकर बोला. टीचर्स स्पीक स्पीक लवकर बोला. मी तुम्हाला दुजोरा देईल. आय विल हेल्प यू. कमान बोला लवकर लवकर बोला. कालची विमान दुर्घटना का झाली? सोपा प्रश्न आहे. बोला ना टीचर्स. बोला सर. गोरे सर. बोला.
काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता. पायलटनी तशी सूचना पण दिलेल्या होत्या, पण त्या ठिकाणी ते बघितलं नाही त्यांनी लवकर. असं बर सांगत होते. बर बर बर. आणखीन कोणी आहे का? आणि एनी मोर टीचर? तांत्रिक बिघाड झाला होता. आता दुसऱ्या शिक्षकाकडून मला अपेक्षा आहे की बिघाड का झाला होता? बोला बोला बोला. पालकांना दिसू द्या की शिक्षक पण बोलतात आपल्याकडे. गप्प बसू नका. जर तुम्ही नाही बोलले तर माझ्याकडे औषध आहे परत तुम्हाला बोलायला लावण्याचं. औषध वापरावं लागेल मला. बोला लवकर टीचर्स. हा, काही पण बोला, काही पण बोला. हा बोला, कोण बोलतंय? विमान You're उडण्याच्या welcome. अगोदर पूर्ण तपासणी केली पाहिजे काही कोण बोलतंय? कोण बोलतंय? म्हणजे कोण बोलतंय? अनिता मोहिते. हा हा, अनिता काय? मोहिते, श्रेयाची मम्मी. हा, व्हेरी गुड. हा बोला. श्रेयाची मी बोलते तर. हा बोला. विमान उड्डाण घेण्याच्या अगोदर पूर्ण तपासणी केली पाहिजे काही म्हणजे घोटाळा काय आहे का ते. तपासणी केली होती ना, का केली नव्हती का? आवाज जायला. हा, आवाज येतोय मला. आवाज येतोय. तपासणी केली नव्हती का? बोला बोला, व्हेरी गुड. बरोबर बोलताय. व्हेरी गुड, बरोबर बोलले तुम्ही. पूर्ण केली पाहिजे विमान उडण्याच्या अगोदर. अच्छा, पूर्ण तपासणी करायला पाहिजे होती, ती योग्य पद्धतीने केली गेली नाही असं तुमचं म्हणणं आहे. व्हेरी गुड. हा, पोचतोय मला बऱ्यापैकी आवाज येतोय. येस, आणखीन सांगा. आणखीन एक टीचर कोणतरी? टीचर पाहिजे. व्हेरी गुड गुड, थँक्यू. श्रेयाची मम्मी, धन्यवाद, तुम्ही बरोबर बोलले, करेक्ट आहे. हा, टीचर्स बोला, तुम्हाला काय वाटतं? लवकर लवकर सांगा. झालं? टीचर्स, आय एक्सपेक्ट टीचर्स कडून काहीतरी बोललं पाहिजे. नाही कोणीच? शेळवणे मॅडम, अंधारे सर, गायकवाड सर. शेळवणे मॅडम, अंधारे सर, गायकवाड सर. नाहीये? बर, लक्ष द्या. आता ऐका, आता फक्त ऐका बरं का. आता कोणी बोलू नका, सगळे माईक बंद करा. 2च मिनिटात बोलन. कालची विमान दुर्घटना लक्षात घ्या. खरं सांगतो, इमॅजिन करा, आपल्या घरातला कर्ता पुरुष किंवा तरुण व्यक्ती जर गेला तर किती दुःख होईल. काल एवढे महत्वाचे लोक गेले. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या घरासाठी, घरच्यांसाठी महत्वाचा असतो. आणि याच्यामध्ये ऑन रेकॉर्ड खूप जबाबदारपणानं मी हे वक्तव्य करतोय. माझं मत आहे, शिक्षकांनी योग्य वेळेला स्क्रू टाईट न केल्यामुळं, कुठंतरी डिसिप्लिन न बाळगल्यामुळं, परखड शब्दांमध्ये स्कूल लेवलच्या शिक्षकांच्या मूर्खपणामुळं कालची विमान दुर्घटना झाली. कुठंतरी होमवर्क न केला, जाऊ दे, आज काय फरक पडतो. समजलं? आता याच्यामध्ये आणखीन तुम्हाला विश्लेषण करून सांगतो की शिक्षकांनी स्वतःच आपलं काम योग्य पद्धतीने न करणे, न केल्यामुळं काय होतं, ते मुलांवर ते त्या पद्धतीनं लादू शकत नाही, ती डिसिप्लिन राबवू शकत नाही. आणि याचा परिणाम म्हणजे म्हणून काय होतं की असे दलिंदर मॅनपॉवर तयार होते. दलिंदर मॅनपॉवर. कार्यक्षम व्यक्ती घडत नाही. कार्यक्षम व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल, कार्यक्षम व्यक्ती जर घडवायचे असतील तर स्कूल लेवलला डिसिप्लिन खूप टॉप पद्धतीनं अवलंबली गेली पाहिजे. खूप उच्च लेवलला, टॉप लेवल ऑफ डिसिप्लिन नीड टू बी प्रॅक्टिस ऍट स्कूल लेवल. स्कूल लेवल का म्हणतोय मी?
कारण त्या ठिकाणी ग्रोईंग माइंड असतं. बुद्धीमध्ये खऱ्या अर्थानं ग्रोथ होत असते, वाढ होत असते, बुद्धी शार्प बनत असते आणि लहानपणापासून त्यांना मेंटल ट्रेनिंग जर असेल त्या पद्धतीचं, people, manpower must get trained mentally at the school level itself. आणि ते गाढव लोक, ते गधडे ज्या स्कूल मधून पास झाले, मला माहित नाही काय रिझर्वेशनचे प्रॉब्लेम होता का काय होता, कमी मार्क्स वाले होते इंजिनियर, अशा लोकांनी निग्लेक्ट काहीतरी केलं, लाईटली काहीतरी घेतलं, डिसिप्लिन मध्ये कमी पडली. हा माझा राष्ट्र दावा आहे. तर सगळ्या गोष्टींचा खापर जेव्हा जेव्हा वाईट गोष्टी समाजामध्ये घडतात, लक्षात घ्या, त्या वाईट गोष्टी करणारा जो व्यक्ती आहे तो ज्या शाळेमधून आला त्या शाळेतील एज्युकेशन सिस्टमनं शेण खाल्लेलं असतं. हा माझा राष्ट्र दावा आहे. म्हणून यापासून धडा काय घ्यायचा, तर आपल्या ठिकाणी आपल्याला एकदम परफेक्ट पद्धतीचं डिसिप्लिन अवलंबायचं, जेणेकरून उद्या असे 265 लोक जाणार नाहीत. हे एक एक छोटस एक्झाम्पल आहे. अशा ऍक्सिडेंटल केसेस आपल्या समोर येणार नाही, देशाचं राष्ट्राचं नुकसान होणार नाही, अहित होणार नाही. म्हणून डिसिप्लिन ही सर्वोपरी असली पाहिजे. समजलं? तुम्हाला समजलं असेल. मी म्हणण्यापेक्षा आपण आपल्या स्कूलमध्ये डिसिप्लिनला अनन्यसाधारण महत्व देण्याचा नेहमी प्रयत्न का करत असतो. तर दलिंदर मॅनपॉवर तयार न होण्यासाठी डिसिप्लिन ही आवश्यकच आहे. डिसिप्लिन नाही तर असे अनेक हादसे होत राहतील. मी पुन्हा एकदा आमचे परम आदरणीय डॉक्टर विजय गोखले सरांचं वक्तव्य नोट करतो की कोणतरी बोललेलं आहे, नवे आफ्रिकेच्या एका विद्यापीठासमोर क्लिअर लिहिलेलं आहे, तुमच्या देशाची जर शिक्षण व्यवस्था खिळखिळी करण्यात यश मिळालं तर त्या देशाची बर्बादी झाली समजा. एका आफ्रिकेतील एका विद्यापीठाच्या समोर खूप मोठा बोर्ड लिहिलेला आहे. आणि भारतामध्ये हे काम खूप सुंदर पद्धतीने चाललेलं असं दिसतं, लक्षात घ्या, शिक्षण व्यवस्थेमध्ये. म्हणून टीचर्स, पॅरेंट्स, प्लीज हे शिक्षण व्यवस्थेला प्रबळ करण्यासाठी आपण सगळ्यांनी रात्रंदिवस कष्ट केलं पाहिजे. डिसिप्लिन 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 आवर लाईफ मस्ट बी डिसिप्लिन, जेणेकरून असे ऍक्सिडेंट होणार नाही. अनेक गोष्टी घडतात, अनेक गोष्टी. विमान दुर्घटना एक छोटस एक्झाम्पल आहे. ऑल राईट, हा संदेश आहे. बी डिसिप्लिन. लहान लहान गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणात महत्व द्या. प्रॉब्लेम काय होतो, एक छोटासा नट, छोटासा स्क्रू जरी लूज राहिला तरी तो ज्यावेळेस एअरक्राफ्ट हे टेक ऑफ करत असतं किंवा एअरक्राफ्ट हे एअर मध्ये असतं, जेव्हा ते फ्लाय करत असतं तेव्हा प्रचंड व्हायब्रेशन्स असतात आणि त्या व्हायब्रेशन्समुळे तो स्क्रू किंवा नट लूज होऊन निघू शकतो. त्याचा फॅनवर खूप मोठा इम्पॅक्ट पडतो आणि त्याच्यामुळं फॅनचे पाते वाकडे होतात. एक्झाम्पल, एअरक्राफ्ट बॅलन्स लूज करतं आणि बॅलन्स लूज झाला की मग एअर क्रॅश होतो. समजलं? हे असे यासारखं असं काहीतरी चुकीनं घडलेलं आहे, म्हणून एअरक्राफ्ट क्रॅश झालेला आहे. जेव्हा याचा तुम्ही प्रॉपर शोध घ्याल, रिसर्च कराल, तुम्हाला बेसमध्ये काय दिसेल की दिस इज ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ रॉंग एज्युकेशनल सिस्टम इन इंडिया. इट इज फ्रूट ऑफ द wrong system that is being practiced in India. So याला बिलकुल आपल्याला म्हणजे चुकीच्या गोष्टींना तिलांजली द्यायची आहे आणि म्हणून आपल्याला खूपच सिरियसली अशा लहान लहान गोष्टी घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या मेंटली विल गेट ट्रेंड ॲज परफेक्ट मॅन पॉवर फॉर इंडिया. ठीक आहे. आणि असं आपल्याला प्रोडक्ट्स बनवायचे उद्याच्या भारतासाठी, राष्ट्र उभारणी करायची. म्हणून आपण खूपच मोठ्या प्रमाणात डिसिप्लिनचा काय करतो, हाय लेवल ऑफ डिसिप्लिन प्रॅक्टिस करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. मग ते शिक्षकांसाठी असेल, पालकांसाठी असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी असेल. माझं म्हणणं असं आहे, आपण ऍज अ टीचर्स स्ट्रिक्ट राहिलं, डिसिप्लिन राहिलं आणि पॅरेंट्सने डिसिप्लिन राहिलं, शिस्तबद्ध पद्धतीनं राहिलं, वागलं, तरच आपले पाल्य किंवा आपले विद्यार्थी हे शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांचं जीवनयापन करतील, ज्यामुळे असे मोठे मोठे हादसे आपल्याला टाळण्यास
यश मिळेल. ऑल राईट, फाईन. सो हॅव्हिंग पास्ट दिस मेसेज, I would like to move forward with the homework. चला, homework. It's time to know the homework. सांगा homework. Repeat once. Homework काय? Repeat once. आणि असे sentences self किती करायचे? फक्त 25 करा. Only 25. सर्वांना होमवर्क क्लिअर आहे का? येस ऑर नो? होमवर्क क्लिअर आहे का? येस ऑर नो? Yes. All right. So, shall we have pause? Shall we have pause here? Mana, yes sir, we'll have pause. Mana re. Yes, sir. We'll pause. Good night, sir.